लोकांस सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण, असंच काही अकोला जिल्हा अधिकारी परिसरात दिसून येणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हे अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयाचं नवीन इमारत आहे आणि या नवीन इमारतीच्या प्रांगणामध्ये आता जनावरांची विष्ठा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। तसेच या मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे या परिसरात वृक्षारोपण केली होती आणि ती सुशोभीकरण केलेल्या वृक्षारोपण आता या जनावरांनी बऱ्याच ठिकाणी नासधूस केली आहे। दरम्यान याला लावलेल्या झाडेला कुंपण सुद्धा नसल्यामुळे जनावरांचा मुक्त संचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर वारंवार तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहेत। मात्र यावर कुठलीही कारवाई सध्यापर्यंत होताना दिसून येत नाही। आपल्यासोबत या संदर्भात माहिती घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पराग डोई आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही या विषयावर? अकोला शहरामध्ये मोकाट जनावरे त्याचप्रमाणे मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला रोडवर दिसतात। परंतु आता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा सोडलं नाही। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोकाट जनावरं आणि मोकाट कुत्रे यांचा मुक्त संचार असते। त्याच्यामुळे त्यांच्यापासून जे दुर्गंधी त्यांच्यापासून जे अस्वच्छता निर्माण होते, त्यामुळे इथं दुर्गंधी सुटते। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना इथं त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे दरम्यान आपल्यासोबत आणखीन काही या इथं नागरिक आले। काय सांगाल तुम्ही? ये जो कलेक्टर ऑफिस है, इससे पहले जब अजीत दादा की यहाँ एंट्री हुई तो कलेक्टर ऑफिस में अजीत दादा ने एंट्री करने के बाद और ऊपर जाने के बाद ये बोले कलेक्टर साहब को और उनके कर्मचारियों को, ये कलेक्टर ऑफिस आप बराबर करो। और बराबर करने के बाद में जो भी पहले जो अंदर आता है तो उसको सुगंध ऐसी मिलती है कि वो ऊपर जाने की आवश्यकता ही नहीं लेता। और ये कलेक्टर ऑफिस के पूरे ग्राउंड में इतने मुकट जानवर और इतनी गंदगी है कि ये कलेक्टर ऑफिस नहीं, ये एक सेफ्टी संडास का डब्बा लगता है। दरम्यान आता तुमची काय मागणी? आमची मागणी आहे की आधी स्वच्छता ठेवा, दुसरी आपली काही मागणी नाही। दरम्यान या ठिकाणीची स्वच्छता करावी अशी अकोलेकरांची मागणी होत आहे। आणि एवढं मोठं अकोला जिल्हा अधिकारी कार्यालय असताना या ठिकाणी चौकीदार सुद्धा नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या ठिकाणी मुक्त संचार या जनावरांचा वाढतच चाललेला आहे। त्यामुळे वृक्षाची मोठ्या प्रमाणात नासधूस सुद्धा होत आहे। यावर आता प्रशासन कारवाई करणार का आणि या जनावरांना कोंडवाडा विभागात पाठवणार का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारू दत्त सोटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।